आता बातमी आहे यवतमाळमधील संतापजनक प्रकाराची। यापैकी उच्च जात कोणती असा प्रश्न शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये विचारण्यात आलाय। यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सराव परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। उच्च जातीबाबतचा प्रश्न विचारल्याने संताप व्यक्त होतोय। टार्गेट पिक अप संस्थेमार्फत ही सराव परीक्षा घेतली जात होती। NCERTच्या इयत्ता 8वी मध्ये 7व्या क्रमांकाच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तर या संतापजनक प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी दानवेंनी केली आहे। भारतात आपण राहतो, इथे समानता अपेक्षित आहे असंही त्यांनी म्हटलंय। कोणती जात उच्च हे परीक्षेत विचारणं अत्यंत गैर आहे। विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणं हा गुन्हा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। यवतमाळच्या जिल्हा परिषदेनं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांचा सराव व्हावा यासाठी सराव परीक्षा या ठिकाणी एका संस्थेमार्फत घेतली आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला। तो होता की सर्वात उच्च जात कुठली। आपल्यासोबत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। 8वीच्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? खरं तर जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यात आधी निलंबित केलं पाहिजे, सगळ्यात आधी, नंतर पुढच्या गोष्टी होतील। कारण आज आपण या हिंदुस्थानात राहतो, समानतेचं आपल्या घटनेत सगळ्यांना समान लेखलेलं आहे। कोणती जात, पहिली गोष्ट तर जातपात मानलीच नाही पाहिजे। मानत असाल तरी कोणती जात उच्च कोणती जात कनिष्ठ हे बिलकुल होऊ शकत नाही। त्यामुळे असा प्रश्न विचारणं, तेही विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न रुजवणं हे अतिशय समाजाच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे। अधिकारी असं म्हणतात की ही याचा लेखी खुलासा या ठिकाणी मागवण्यात आलाय। प्रश्नाची मांडणी आणि प्रश्नाची जी ठेवण आहे आणि भाषा ही चुकीची होती। प्रश्नच चुकीचा आहे तर ठेवण आणि मांडणी म्हणजे काय? जातीचा प्रश्न येतो कुठं? कोणी विचारलं तुम्हाला जात कोणती कनिष्ठ आणि कोणती उच्च? हा काय प्रश्न होऊ शकतो? कोणती जात उच्च कोण सांगू शकतं आणि कोणती जात उच्च? सगळे सारखे आहेत। ठीक आहे, हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की अशा जे अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे। तर सराव परीक्षा राज्य सरकारच्या वतीनं घेतली जात नाही असं स्पष्टीकरण शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलंय। परीक्षेत जातीचा उल्लेख होत नाही, पण या परीक्षेत करण्यात आला। मॉडरेटरकडून प्रश्नपत्रिकेची तपासणी होणं अपेक्षित होतं असं देखील आमदार काळे यांनी म्हटलंय। आपण जातीचा आता कुठेही उल्लेख करत नाही आणि जातीनं आपण कधी संबोधत पण नाहीये। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक बालमनावरती अशा प्रकारे बिंबवण्याचं काम काही प्रवृत्ती करतात का याचा शोध मला वाटतं या माध्यमातून घ्यावा लागेल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणानं आजपासून सुरू झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।